अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वसंत पंचमी जी उद्या आहे म्हणजे 26 जानेवारी उद्या आपला रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन तर आहेतच, पण त्याचबरोबर आपण देशाबद्दल जी आपण उद्या रिस्पेक्ट दाखवणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत। नक्कीच तुम्ही तुमच्या जुन्या शाळेत किंवा इथे जा आणि तुमच्या जुन्या टीचर्सला म्हणा, तुमच्या शिक्षकांना भेटा। तुम्ही स्वतः टीचर असाल तर नक्कीच तुम्ही जाणार असाल आणि ते साजरा करणार असाल। आणि त्याचबरोबर उद्या बघा, उद्या मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण उद्या आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं। सरस्वती पूजन जे आपण दशहऱ्याला करतो, जे आपण लक्ष्मी पूजनला करतो, त्याच पद्धतीने आपल्याला उद्या सरस्वती पूजन करायचं आहे। सरस्वती पूजनची पद्धती काय आहे, कशी करायची आहे, याचा व्हिडिओ मी एखाद्याच तुम्हाला भेटलाही असेल किंवा मी टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला मिळून जाईल। अगदी छोटीशी माहिती आहे, तुम्हाला बाकी काही अशी विशेष सेवा करायची गरज नाहीये। छोटीशी पूजा आहे जी तुम्ही आरामात करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याची जी वसंत पंचमी आहे, त्या वसंत पंचमी निमित्त तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे। त्या वस्तूंचं दान, आता बघा, रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा जो सण चालू आहे, रथसप्तमीपर्यंत तोपर्यंत आपण हळदी कुंकू करतो आणि त्यामध्ये आपण वाण दान करतो। तर त्याच वाण दानाबरोबर तुम्ही जर का उद्याच्या वसंत पंचमीला अगदी 5 जणांना जरी त्या गोष्टी दान केल्या तरीही चालण्यासारखं आहे आणि खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। तर चला मी तुम्हाला सांगते की नक्की उद्या तुम्हाला काय करायचं आहे। तर बघा, वसंत पंचमी ह्या वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते। म्हणजे ह्या दिवसापासून छान मस्त फुलांना कळ्या निघायला लागतात। असं अगदी म्हणजे वातावरण सुद्धा थोडंसं थंड, थोडंसं गरम, थोडंसं असं मिश्र असतं। त्यामुळे तुम्हाला ह्यावेळेस म्हणजे ऋतू खूप छान वाटत असतो। तर तुम्हाला दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी जी आहे ती साजरी केली जाते। ऋतूंचा राजा वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते। दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी आपण साजरी करतो, ज्या दिवशी सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी हंसवाहिनीला आपण समर्पण करतो। हंसवाहिनी म्हणजे कोण? हंसवाहिनी म्हणजे आपली सरस्वती माताला आपण ते समर्पण करतो। तर या दिवशी ब्रह्मदेवामुळे माता सरस्वतीचा जन्म झाला आहे असं म्हटलं जातं, म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते। वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई आणि पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केले जातात। म्हणजे जर का तुमच्याकडे सरस्वतीची मूर्ती असेल, बऱ्याचशा जणांकडे असती, तर तुम्ही त्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाईचं नैवेद्य दाखवा, पांढरे वस्त्र परिधान करायला, म्हणजे त्याच्यावर तुम्ही जे वस्त्र वापरता ते तुम्ही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी विद्यार्थ्यांना तुम्हाला पुस्तकं दान करायची आहे। पुस्तकं म्हणजे एखादी स्टोरी बुक असू शकते, एखादी कोरी वही असू शकते, कुठल्याही प्रकारची पुस्तकं तुम्ही दान करू शकता। वसंत पंचमीला दान करणे फार फलदायी असे म्हटले गेलेले आहे। तर आता तुम्हाला नक्की काय दान करायचं आहे? तर बघा, वसंत पंचमीला विद्यार्थ्यांना, मुलांना, म्हणजे जे विद्यार्थी आहेत, कारण सरस्वती माता म्हणजे जे मुलं अगदी नर्सरी पासूनची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही वही, पेन, पेन्सिल इत्यादी ज्या शैक्षणिक गोष्टींना लागतात त्या गोष्टी दान करू शकता। त्यानंतर पिवळ्या मिठाईचे दान तुम्हाला करायचे आहे। आता वसंत पंचमीला मुलांना जर का अभ्यासाच्या उपयुक्त जर का गोष्टी दिल्या तर या उपायाने माता सरस्वतीची कृपा प्राप्त होते। तुमच्या घरातल्या मुलांना तर त्यांची कृपा प्राप्त होतेच होते, त्या मुलांनाही आशीर्वाद लाभतो आणि तुम्हालाही तुमच्या सुद्धा बुद्धीला खूप बळ मिळतो। त्याचनंतर पिवळ्या मिठाईचे दान दिल्याने मान्यतेनुसार सरस्वती मातेला पिवळ्या रंगाची मिठाई ही खूप प्रिय आहे। त्यामुळे माता सरस्वतीची पूजा करताना तिला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केली जाते। या दिवशी गरजूंना एखाद्या मंदिराबाहेर जे गरजू बसलेले असतात किंवा कोणालाही तुम्ही पिवळी मिठाई दिली तर माता सरस्वती प्रसन्न होऊन ज्ञानाचे वरदान देते। त्यातल्या त्यात जास्तीत जास्त गरजूंना जर का तुम्ही दिली तर तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल। त्यानंतर वसंत पंचमीला वस्त्र सुद्धा दान केले जातात। आता वस्त्र इथं स्पेसिफिक रंगाचे तुम्हाला दान करायचे आहे। ते बघा,
ते तुम्हाला रंग म्हणजे पांढरे किंवा पिवळे रंग, पांढरा किंवा पिवळा रंग, पांढरा शक्यतो असतो, पण मी ते कोणाला दान करायचे ते तुम्हाला सांगते. वसंत पंचमीच्या दिवशी वस्त्रदान केल्याने माता सरस्वती आपल्या भक्तांना यशाचा आशीर्वाद, यश प्राप्तीचा आशीर्वाद देते आणि सुख समृद्धी तिच्या घरात टिकवून ठेवण्याचा सुद्धा आशीर्वाद देते आणि त्यांना सदैव यश मिळत राहतं असं ती आशीर्वाद देते. त्यानंतर वेदांचे दान, एखाद्या ग्रंथाचे दान. आता तुम्ही बघा, स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल तर तुम्ही एखाद्याला दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, एखाद्याला स्वामी समर्थ सारामृत काहीही देऊ शकता. या ग्रंथांचे दान. कोणाला जर का गुरुचरित्र करायची इच्छा असेल तर गुरुचरित्र, ज्याला कोणाला ज्याची गरज असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही ते त्यांना देऊ शकता. तर ब्राह्मणांना वेदशास्त्रांचे दान केल्याने माता सरस्वती खूप प्रसन्न होते. ब्राह्मणांना सुद्धा दान दिल्याने खूप प्रसन्न होते आणि मुलांना ज्ञान आणि बुद्धीचे वरदान देतात. असे म्हटले जाते, जर विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांनी ब्राह्मणांना वेदशास्त्र दान करावे. म्हणजे ब्राह्मणांना तर करू शकतो आपण, पण त्याच व्यतिरिक्त जर का तुम्हाला कोणाला जर का एखादं पुस्तक द्यायचं असेल जे वेदशास्त्राशी रिलेटेड आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं, ब्राह्मण मुली म्हणजे आता इथं मी जाती धर्माचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये, नीट ऐकून घ्या. ब्राह्मण मुली म्हणजे ज्यांना अजून मासिक धर्म सुरू झालेला नाहीये त्या मुलींना पांढरे वस्त्र तुम्हाला दान करायचे आहे, कारण ते खूप फायदेशीर मानले गेलेले आहे. कारण असं केल्याने घरात समृद्धी येते आणि माता सरस्वतीची कृपा ही सदैव आपल्या बरोबर राहते. त्यामुळे त्या मुलींना ज्यांना मासिक धर्म अजून सुरुवात झालेली नाहीये, ज्या अजून अगदी छोट्या आहे, आपण नवरात्रीत बघा छोट्या मुलींना आपण बोलवतो, कन्यापूजन वगैरे करतो, तसंच त्या मुलींना पांढरे वस्त्र. आता इथे पांढरे वस्त्र म्हणजे काय, रुमाल देऊ शकता तुम्ही, काही एखादी गोष्ट म्हणजे काही रुमाल, शक्यतो रुमालच देतात, रुमाल देऊ शकता त्या मुलींना ज्याच्यामध्ये कार्टून कॅरेक्टर्स असतात किंवा नाही का पांढऱ्या रंगाचे जे रुमाल असतात त्यांचं पूजाही करा आणि त्याच्यानंतर त्यांना ते रुमाल त्यांना द्या. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. तर पूजाविधी कशी करायची आहे ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी टाकलेला आहे किंवा तुम्हाला थोड्या वेळातच मिळेल. तर नक्कीच त्या पद्धतीने पूजा करा. काही अगदी वेगळं नाहीये. तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा नसेल तरी कशी पूजा करायची आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर त्यामुळे आता आपला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजची माहिती तुम्हाला नक्कीच चांगली मिळाली असेल ह्याची आशा करते, अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत असेच व्हिडिओ अजून महत्त्वाचे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ परत अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर, छानशा माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.